माझं काही खरं नाही, माझी गॅरंटी नाही असं सांगत काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती। आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, तेही एका भेटीमुळे। त्याने आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि राऊतांसारख्या मित्रपक्षाच्या नेत्यांचा पारा चढला। त्यांची भेट होते न होते तोच काका आणि पुतण्यांची देखील नजरानजर झाली आणि आजचा दिवस गाजला। पाहूया नेमकं काय घडलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुनी चर्चा नव्यानं सुरू झाली। त्याचं कारणही तसंच आहे। हा दरवाजा काही साधा सुद्धा नाही। हे ठिकाण आहे पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूट। व्हाईस प्रेसिडेंट असं लिहिलेली केबिन आहे अजित पवारांची आणि या केबिनचा हाच दरवाजा स्वतःच्या हाताने उघडून जयंत पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील महायुतीसोबत जाण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना अशी थेट भेट झाल्यामुळे चर्चा तर होणारच। तर या चर्चेला तोंड फोडलं खासदार संजय राऊत यांनी। केवळ तोंडच फोडलं नाही तर नाकही मुरडलं। यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही। त्याच्यामुळे आमच्याकडे भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो। हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही। अशा प्रकारे ज्याने आमचा पक्ष तोडला, आमचा पक्ष फोडला, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, ज्याने महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी गुडघे टेकले महाराष्ट्राच्या शत्रूसमोर, त्यांना आम्ही आमच्याकडे किती संधी असली तरी आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवणार नाही। आता अशा भेटींकडे पाहण्याचा राऊतांचा दृष्टिकोन त्यांच्या मित्रपक्षांना मात्र बिलकुल पटलेला नाही। कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली। आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना। म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची। मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना? मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही। काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या, सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। सशक्त लोकशाहीमध्ये या गोष्टी बोलणं मला त्याच्यात काही गैर वाटत नाही। आणि परवाच्या दिवशी जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा, मी स्वतः संजय राऊत साहेबांना जाऊन भेटून आले। आमची सगळी टीम ताकदीने शिवसेनेबरोबर उभी राहिली आहे। तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यापासून जे स्वतः अजितदादांच्या भेटी टाळत असल्याची चर्चा रंगते, त्या छगन भुजबळांनी मात्र या भेटीचं जोरदार समर्थन केलं। भेट आमची रोजच होते विधानसभेत, पण मग काय करायचं, मारामारी करायची काय? ओळखी आहेत, प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो विधानसभेमध्ये, हाय हाल हवाल विचारतो। राजकारणामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकाचे कोणाची शत्रू नाहीत। सत्ताधाऱ्यांनाही या भेटीत वावग काही वाटत नाही। बैठकीच्या निमित्ताने कोण एकत्रितपणाने आला असेल, त्याच्यातून काही वेगळा निर्णय किंवा वेगळा अन्वयार्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। साखर कारखान्यांच्या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत ते सगळे असतात। त्यामुळे दादांची आणि जयंतरावांची बैठक राजकीय दृष्ट्या झाली असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। संजय राऊत यांना अजून ती राजकारणाच्या पलीकडची गोष्टी समजली नाही। आपलं स्वतःचं पद टिकवण्याचा सगळ्याचा वेळ खर्च होतोय त्याच्याकरता। राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये माझं जोडू नाही का? हे कोणतं राजकारण आहे की भेटण्याचं ते वेगळ्या अर्थ काढावे? अजून ते प्रकल्पाचा संजय राऊत नाहीये। त्यानंतर स्वतः अजितदादांनी या भेटीमागचं टेक्नोसॅव्ही कारण सांगत उंचावलेल्या भुवया जागेवर आणण्याचा प्रयत्न केला। आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो, त्याचबद्दल एक कमिटी होती। त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत, इतर पण आहेत। तर त्यांनी काही मीटिंग घेतलेल्या होत्या मधल्या काळात
बजेट पेश करत असताना AIचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून 500 कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात. ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते. कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते. तर जो दरवाजा उघडून जयंत पाटील अजितदादांच्या केबिनमध्ये गेले त्याच दरवाजापाशी थोड्या वेळानं शरद पवारही पोहोचले. त्यांना रिसीव्ह करणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी हाच दरवाजा उघडला आणि आतमध्ये बसलेल्या अजितदादांसोबत शरद पवारांची नजरानजर झाली. मात्र जयंत पाटलांप्रमाणे शरद पवारांनी मात्र या दरवाजातून आत प्रवेश केला नाही. अजितदादांचं अभिवादन लांबूनच स्वीकारत ते आपल्या मार्गानं पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. विरोधकांची इन्स्टिट्यूट आणि सत्तेचं दालन अशाच एका शक्यतेच्या दरवाजापाशी जयंत पाटील येऊन ठेपल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेच. त्याला आजच्या या प्रसंगानं पुन्हा हवा दिली. प्रत्यक्षात जयंत पाटील हा दरवाजा ओलांडून सत्तेत प्रवेश करणार की दादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या पवारांच्याच मार्गानं आपला प्रवास सुरू ठेवणार याचीच काय ती उत्सुकता. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.